आता राधेबा आमचा राहू आम्ही आता महादेव मंदिराकडे निघलो. हे राधेबा मागं बसलेला गाडीत झाडं. आता इथं आम्ही बऱ्यापैकी प्लांटेशन केलं. 50-60 झाडं लावली असतील आणि उरलेले झाडं आम्ही आता लावायसाठी आमच्या महादेवाकडे निघलो आता आम्ही आता. समोर दिसते मोठं देवीचं मंदिर आहे आणि आम्ही अगदी मोठं देवीच्या मंदिराच्या कुशीत आहोत. आम्ही मोठं देवी मंदिराच्या पायथ्याशी आहोत आणि हे रानात नाले बंधारे सगळे असे भरलेले दिसतात. एकाच पावसात एवढं परिवर्तन झालं. परंतु ते पडणारं पाणी ते जास्तीत जास्त जमिनीत जिरवण्याचा आणि त्याचा साठा केला पाहिजे तर भविष्यात त्याचा उपयोग होणार आहे. कारण ते पाणी जिरवणं किंवा पाण्याचा साठा करणं ही फार काळाची गरज आहे. पाण्याशिवाय माणसाला काहीच करू शकणार नाही. ते त्या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात झाडं बिडं आहेत. त्या भागात बगीचा बाग सगळं त्या परिसरात आहे. बघा पळसाची झाडं बऱ्यापैकी आलेली आहेत आणि रानातही बऱ्याच झाडं सध्या वाढत आहेत आणि आता कुणी वृक्षतोड करीत नाहीत. लोकाला झाडं टिकवणं आवश्यकता आहे असं आता समजून आलेलं आहे पर्यावरणासाठी आणि त्या पद्धतीने कोणीही त्या झाडाचा आता सध्या वृक्षतोड करीत नाही. झाडाला जपतातच. हे आमचा सोमा अंकुश अतिशय हिरिरीने आणि मोठे जोमाने झाडं लावायचं काम चालू केलं आहे त्यांनी. आणि त्यांनी फार पूर्वीपासून मी काहीतरी करावं अशी त्यांची अपेक्षा होती आणि त्यांनी ते बऱ्याच वेळा बोलून दाखवलं. इकडे तिकडे आम्हाला वाटलं अण्णा तुम्ही काहीतरी करता पण रिटायर झाले तुम्ही काहीच करणार असं ते बऱ्याच मंडळी नेहमी बोलत होते. कारण मी यापूर्वी बऱ्याच जणांना सांगायचो ना का आपल्याला सेवानिवृत्त झाल्यानंतर बरेचसे कामं करायचे आहेत. परंतु ही सगळी मंडळी म्हणायची आम्हाला कुणीतरी पुढं पाहिजे आणि मग करणारा पाहिजे. त्याला स्वतःहून इच्छा पाहिजे आणि त्याला त्याचे हुरूप पाहिजे. तर ते बाकीचे लोक आपल्या आपल्या कामात असतात. परंतु अण्णा आम्हाला लिडरशिप कोणाची नाही हे काम करायला. तर तुम्ही जर ते असलं तर आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टीला लोकसहभाग श्रमदानाला आम्ही तयार आहोत. आणि त्यांनी दोघांनी बऱ्यापैकी डाळिंबाच्या स्वतःच्या बागा फुलवलेल्या होता आणि त्याच्यातून ते कष्ट करून चांगलं उत्पन्न घेतात. आणि या परिसरात निसर्ग संपदा अतिशय आहे आणि हरणाचा मोठा कळप आहे. कोणत्या बाजूला आहे इथं मोठा एक कळप हरणाचा आहे आणि खरोखर असे अतिशय मोठ्या प्रमाणात पशुपक्षी आहेत. बघा तुम्ही त्या ठिकाणी एक काही अंतरावर मोठा कळप बसलेला दिसत आहे. मी बघा मित्र आम्ही आज जवळपास या ठिकाणी 50 ते 60 झाडं या ठिकाणी लावले आणि 50-60 झाडं आम्ही खंडोबाच्या मंदिराजवळ लावलेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे हे झाडाचं वृक्षारोपण केलं. आणि या कामात आमचा राधेबा पुंजारी आणि आमचा राहू त्याच्यानंतर अंकुश आणि सोमा यांनी खरोखर चांगले कष्ट घेऊन अतिशय आणि योग्य वेळेला लावलेले आहेत. एक मागच्या 2-4 दिवसापूर्वी पाऊस झाला आणि मोठ्या प्रमाणात ओल आहे आणि त्या ओलीमुळं अतिशय रोपले जाणार आहेत झाडं. बऱ्यापैकी झाडं लावलेले आहेत चांगल्यापैकी आणि ते झाडं सुंदर असे रोपणार आहेत. आपण 1-2-4 दिवसांनी येऊन परत त्या झाडाची पाहणी करणार आहोत काय परिस्थिती. आणि या पावसाळ्यात निश्चित स्वरूपात ह्या झाडाची चांगली ग्रोथ वाढ होणार आहे 100%. आणि हे जे आमची मंडळी जोरात श्रमदान करते त्यांच्या कष्टाला 100% यश येऊन हे झाडं भविष्यात मोठे झालेले दिसणार आहेत आपल्याला सगळ्यालाच. आणि मोठे झाल्यानंतर ते पर्यावरणाला आपल्याला सगळ्याला मदत करणार आहेत. ते चांगली हवा देणार आहेत आपल्याला सावली देणार आहेत. त्या झाडाचा निश्चित स्वरूपात आपल्याला उपयोग होणार आहे. आणि जास्तीत जास्त पर्यावरणासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करायचे आणि आपण सर्वांनी झाडं लावा. या पावसाळ्यात सर्वांनी झाडं लावा. अनेक ठिकाणी झाडं उपलब्ध होतील. तुम्हाला शासनाकडून झाडं मिळतील. तुम्ही फॉरेस्ट खात्याकडून पहा. तुम्ही कोणाकडूनही पहा. तुम्हाला भरपूर झाडं मिळतील. बाबतीत काही मार्गदर्शन पाहिजे असलं
तर मी नक्की विनामूल्य मार्गदर्शन करेन मित्रांनो. आणि झाडं उपलब्ध करून घ्या. झाडं आणि पाणी याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त हे करा. पाणीचा साठा कसा निर्माण करता येईल त्या ठिकाणी आपल्या परिसरात ओढे नाले असते त्याचं खोलीकरण करा, नाल्याचे बांधारे करा आणि शोषखड्डे तयार करा, आपल्या शिवारात करा आणि पाणी साठवण्याचा प्रयत्न करा. पाणी निर्माण होणारी गोष्ट नाही मित्र, निसर्गातूनच मिळणारी गोष्ट आहे. आणि ती पाणी जर भविष्यात नाही मिळालं तर आपण त्याला मुकणार आहोत. निसर्गसुद्धा पाण्यावरच सगळं, झाडं, माणसाच्या जीवनाला, जनावराला सगळ्याला पाणी लागतं. पाणी नाही मिळालं तर माणूस जगू शकत नाही. तर आपण जास्तीत जास्त पाणी वाढवण्यासाठी, झाडं वाढवण्यासाठी आपण आपल्या परिसरात सगळे प्रयत्न करा आणि ते करा तुम्ही. 12 जून 2024 आणि हे आम्ही सगळेजण पहा आज इथं वृक्षारोपण केलेलं आहे. महादेव मंदिर, हंडाळवाडी तालुका पाथर्डी या ठिकाणी. हे आमचं गाव आहे आणि हे आमचं ग्रामदैवत आहे. 300 गावाच्या शिवारला आहे. आणि या ठिकाणी आज आम्ही 12 जून 2024 या ठिकाणी सध्या 50 ते 60 झाडाचं वृक्षारोपण केलं आहे. आपली वाडी, आपली झाडी, आपले पाणी या अनुषंगानं सध्याच्या युगातलं समाज माध्यमांचं भान लक्षात घेऊन याच नावानं एक YouTube चॅनल काढून फेसबुक पेज तयार करून यावरून ते आपल्या पोस्ट टाकणार.